श्री स्वामी समर्थ. होय बाळा, देव तुलाच सांगतोय, तुझं सौभाग्य आहे की या इतक्या मोठ्या जगात देवाचे हे पवित्र शब्द तुझ्या समोर आले आहेत. दुर्लक्ष करू नकोस, मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यात आता होणार आहे. माझ्या प्रिय बाळा, ऐक, तुम्ही दररोज माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करता, तरीही नेहमी मी तुमची काळजी घेतो. जर तुम्ही आता माझ्याकडे दुर्लक्ष केले तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकणार नाही. जीवन कठीण, अनिश्चितता आणि आव्हानांनी भरलेले असू शकते. येत्या 24 तासात ते घडणार आहे ज्याचा तू विचारही केला नसशील. सावध हो आणि कान उघडे ठेवून तू आमचा हा पवित्र संदेश जर शेवटपर्यंत ऐकणार असशील तरच पुढे जा, किंवा आत्ताच दुर्लक्ष कर, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. पण या सगळ्यात मी तुमच्यासाठी सदैव पाठीशी आहे. तुझ्या अस्तित्वाच्या क्षणापासून मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे. येत्या 1 तासात तुझं रडकं भाग्य सुखी होणार आहे. तू आमच्यावर विश्वास ठेवू शकतोस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर असे टाईप करून ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. देवाचे वचन एक शाश्वत, जिवंत, सक्रिय शक्ती आहे जी तुमचे जीवन अशा प्रकारे बदलू शकते ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. येणारी पुढील 6 मिनिटे लक्ष देऊन ऐका. यात तुमचं जीवन कायमचं बदलून जाणार आहे. तुम्ही देवावरती विश्वास ठेवा. खरे भक्त शेवटपर्यंत ऐकत राहतील आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करतील, कारण स्वामींचे आशीर्वाद त्यांच्या आयुष्यात आता येणार आहे आणि त्यांचं संपूर्ण जीवन बदलून जाणार आहे. स्वामी भक्तांनो, देव आपल्या आयुष्यात येतात ते आपले काही ना काही भले करण्यासाठी, काही ना काही आपले चांगले करण्यासाठी. देव जेव्हाही पहिला दरवाजा बंद करतात ते असंच नाही, त्यांनी आपल्यासाठी दुसरा दरवाजा हा उघडलेला असतो. त्यामुळे तुम्ही देवावरती कधीही नाराज होऊ नका. स्वामी भक्तांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या आयुष्यात स्वामी महाराज आलेले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू काळजी करू नकोस. तू आमच्याकडे जी प्रार्थना केली आहेस ती लवकरच पूर्ण होईल. दुःखाचे रूपांतर सुखात होईल. बाळा, थोडा वेळ लागेल, पण सगळ्या गोष्टी तशाच घडते जशा तुम्हाला हवे आहेत. आयुष्य जगताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतात. ज्यावेळी वेळ तुमची असते तेव्हा सगळे तुमचे असतात, पण वेळ तुमची नसते तेव्हा कोणीही तुमचं नसतं. त्यामुळे एकट्याने लढायला आणि त्याने जगायला शिका. तुझ्या मनात उरलेल्या त्या विचारांना, वादळाला तुला शांत करायचं असेल तर शांत बसून त्या प्रत्येक विचारावर लक्ष दे आणि त्यातील नको असलेले विचार काढून टाक. महत्त्वाच्या विचारावर काम करायला सुरुवात कर. जेव्हा तुमच्या डोक्यात राग असेल, द्वेष असेल कोणाबद्दल, तेव्हा तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका, कारण नेहमीच तो चुकीचा होतो. शांत डोक्याने निर्णय घ्या. कधी पश्चाताप करण्याची वेळ तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींवरती जो विश्वास ठेवतो आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर जो चालतो त्याला त्याच्या आयुष्यात कधीही पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा.
स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या आयुष्याच्या काही गोष्टी घडल्या, त्या घडण्यातही तुमचं भलं होतं. ते तुम्हाला आता समजणार नाही, तर वेळ आल्यावर नक्कीच समजेल की तुमचे स्वामी तुमच्यासाठी काय नियोजन करत होते. आणि प्रामाणिक असतील तर तुझं कधीच कोणी काहीही वाकडे करू शकणार नाही. खूप भाग्यशाली असणार आहेस बाळा, त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील भीती काढत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला तुमचा मार्ग मिळणार नाही. तुम्ही कितीही लहान किंवा कितीही मोठ्या अडचणीत सापडलेले का असेना, मला मनापासून एक हाक मारा, मी तुमच्या मदतीसाठी धावून येतो. स्वतःला कधीच कमजोर समजू नका. तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि मजबूत आहात. तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही खूप निर्मळ मनाचे आहात, साध्या मनाचे आहात. तुम्ही खूप चांगले माणूस आहात, म्हणूनच तुम्ही आमचे आवडते भक्त आहात. सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. बाळा, जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ देत, पण तुम्ही कधीच तुमचा चांगुलपणा सोडू नका. थोडा उशीर जरी झाला तरी चालेल, शेवटी विजय हा तुमचाच. बाळा, जे स्वप्न तू पाहत आहेस ते सत्यात नक्कीच उतरणार आहे. काळजी करू नकोस, त्याचा योग आणि वेळ येऊ दे. तुमचा स्वतःवर विश्वास असल्यास चमत्कार आपोआपच घडत असते. आम्ही फक्त तुमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम करतो. न थांबता प्रयत्न करतो, त्याच्या आयुष्यात चमत्कार हा घडतोच. तुमचे कर्म नियमित चांगले करत राहा, कारण बाळांनो, हेच तुम्हाला तुमचे आयुष्य घडवत असते. मी तुझी आई आहे, मी तुझा पिता आहे, आणि कोणत्याच माता पित्याला असं वाटत नाही की त्याच्या लेकराने दुःखात जीवन जगावे. बाळांनो, तुम्ही आमच्यावरती संपूर्णपणे विश्वास ठेवू शकता. तुम्हाला इतकं मिळेल की मागायला सुद्धा काही तुम्हाला शिल्लक उरणार नाही. फक्त आमच्यावरती निशंक सोपून तुम्ही तुमचे कर्म चांगले करा. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.